काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांचा भाजप प्रवेश जवळपास निश्चित झालाय। काँग्रेसमधील हालचाली वाढल्यात। पुणे जिल्हा समितीची बैठक सुरू आहे, तर दुसरीकडे भोरमध्ये संग्राम थोपटे यांची कार्यकर्त्यांसोबत बैठक। राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवार पहिल्यांदाच आमदार रोहित पवारांच्या कर्जत जामखेड या मतदारसंघात। रोहित पवार मित्र परिवाराकडून दादांच्या स्वागताचे कर्जत जामखेडमध्ये बॅनर झळकलेत। रोहित पवारांच्या कार्यकर्त्यांकडून दादांचं स्वागत करण्यात आलंय। कोकाटेंच्या उपस्थितीमध्ये कर्जमाफीबाबतच्या बैठकीला बच्चू कडू उपस्थित। जोपर्यंत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करत नाही तोपर्यंत मुद्दा लावून धरणार, बच्चू कडूंचं वक्तव्य। परभणीमधील सेलूच्या कुपटा गावामध्ये सरपंचाविरोधामध्ये अविश्वास ठराव। गावात कोणतीही कामं होत नसल्याचा आरोप करत सरपंच रुक्मिणीबाई गावळे यांच्या विरोधात 9 सदस्यांकडून अविश्वास ठराव मांडण्यात आला आणि 351 नागरिकांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केलंय। रत्नागिरीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। 22 एप्रिलला जिल्ह्यामधील ग्रामपंचायतींसाठी आरक्षण सोडत निघणार आहे। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचं चित्र स्पष्ट झाल्यानंतर आमदार सुभाष देशमुख ॲक्शन मोडमध्ये। सुभाष देशमुखांनी घेतली आमदार विजयकुमार देशमुखांची भेट। येत्या 27 एप्रिल रोजी मतदान होणार आहे, तर 28 एप्रिल रोजी मतमोजणी होईल। सोलापूर बाजार समिती निवडणुकीमध्ये 18 जागांसाठी 70 उमेदवार रिंगणात आहेत। भाजपचे आमदार कल्याण शेट्टी आणि सुभाष देशमुखांमध्येही लढत होईल आणि 27 एप्रिलला मतदान होणार असून 28 एप्रिलला मतमोजणी होईल। आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे। आमच्या पॅनलचा विजय निश्चित आहे, नारायण पाटील यांच्याकडून विश्वास व्यक्त। 2 नव्हे तर मागील 5 वर्षातील अनुदान वाटपाची चौकशी करा। कृषी आणि महसूल अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांचे हडपल्याचे प्रकार समोर आल्यानंतर आमदार अर्जुन खोतकर यांची जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे मागणी आहे। कोल्हापूरमध्ये मवियाचा मुख्य मोर्चा। शक्तीपीठ मार्ग विरोधामध्ये कृती समितीचे निमंत्रक गिरीश फोंडे यांचं निलंबन मागे घेण्याची मागणी आहे। सरकार विरोधात भूमिका घेतल्यानं फोंडेंचं निलंबन। नाशिकमध्ये विधानसभा निवडणुकीतील जाहीरनाम्याची शेतकरी संघटनेकडून होळी। शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेच्या वतीनं शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी। रत्नागिरीच्या नांदिवडे गावात गॅस टर्मिनल विरोधात 4 वाडांमध्ये लोकांच्या आंदोलनाला यश आलं। या संदर्भात आंदोलनकर्त्यांसोबत 25 एप्रिलला बैठक होणार आहे। बैठक होईपर्यंत गॅस टर्मिनलचं काम थांबवण्याचा निर्णय। बुलढाण्यातील शेगावमध्ये केस गळतीनंतर आता नख गळून पडत असल्याच्या तक्रारी। बोंडगाव ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे। परिसरामधील गावात आढळले तब्बल 29 रुग्ण। बुलढाण्यातील बोंडगावसह परिसरामध्ये नख गळतीचं प्रकरण समोर आल्यानंतर आरोग्य पथकाकडून तपासणी करण्यात आली आहे। डॉक्टरांनी रुग्णांच्या रक्ताचे नमुने घेतलेत। सिलियममुळे आता नख गळत असल्याचा आरोग्य विभागाचा अंदाज आहे। निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले रात्री 9 वाजता पुण्यामध्ये दाखल होणार आहेत। दिल्ली एअरपोर्टवरील रणजित कासलेंचा नवा व्हिडिओ समोर। नाशिकमध्ये पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या जमावाच्या गाड्या जप्त। 77 संशयास्पद गाड्या पोलिसांकडून हस्तगत। पोलिसांवर दगडफेक करणारे 57 जण फरार आहेत, तर पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या 29 जणांना पोलीस कोठडी। अकोल्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक। पालिका कार्यालयामधील पाणी पुरवठा विभागाची तोडफोड। मलकापूरमध्ये 10 दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्यानं कार्यकर्ते आक्रमक। शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनासाठी महसूल विभाग आणि खासगी एजन्सीकडून सीमा आखण्यास सुरुवात। मात्र शक्तीपीठ महामार्गाला लातूरच्या रेणापूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांचा विरोध। नांदेडच्या पोमनाळा गावात भीषण पाणी टंचाई। आडावरून पाणी काढण्यासाठी नागरिकांची गावकऱ्यांची गर्दी होते, मात्र जीव धोक्यात घालून पाणी मिळवण्याची कसरत सुरू आहे। ग्रामस्थ संतप्त झाले। पालघरच्या विक्रमगड तालुक्यामध्ये गावागावात भीषण पाणी टंचाई। पाण्यासाठी महिलांची वणवण। विहिरींनी तळ गाठलाय, तर काही भागामध्ये पाणी योजना बंद आहेत। छत्रपती संभाजीनगर शहरात पाणी टंचाई। पालिकेद्वारे टँकरनं पाणी पुरवठा सुरू आहे, मात्र 200 लिटरच्या टाकीसाठी 3 महिन्याचे 1100 रुपये कर। तर उद्यापासून शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं आंदोलन करण्याचा इशारा। सांगली जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई। जतमधील 4 गावात तर आटपाडीमध्ये 1 गावासह 9 वाडी वस्त्यांवर टँकर सुरू आहेत। 17 गावांचा टँकर मागणी प्रस्ताव प्रशासनाकडे प्रलंबित आहे, तर दुष्काळी परिस्थिती हाताळण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याची जिल्हाधिकाऱ्यांची माहिती। नाशिक जिल्ह्यातील पूर्व भागात पाणी टंचाईला सुरुवात। 22 टँकरद्वारे 24 फेऱ्या सुरू आहेत आणि येवल्यामध्ये आणि मालेगावमध्ये सर्वाधिक टँकर फेऱ्या सुरू आहेत। नाशिकमधील धरणांमध्ये सध्या 36% पाणी साठा आहे। सांगलीच्या चांदोली धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये 21 दिवसामध्ये 3 टीएमसीनं घट झाली आहे। वाढत्या उन्हामुळे शिराळा तालुक्यातल्या 20 पाझर तलावात कोरडे पडलेले आहेत आणि शेतकऱ्यांमधून त्यामुळे चिंता व्यक्त केली जाते। बीडच्या परळी तालुक्यातल्या चांदापूर गावात 50% पेक्षा कमी पाणीसाठा शिल्लक आहे। उन्हाच्या झळा वाढल्यानं पाणीसाठ्यात घट।
गोंदिया जिल्ह्यात थकीत विद्युत बिलामुळे 69 शाळांचा वीज पुरवठा खंडित. ऐन परीक्षेच्या काळामध्ये उष्णतेमुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होते. शाळांवर 5,80,000 रुपयांचं विद्युत बिल थकीत आहे. बिल भरण्याच्या ग्रामपंचायतींना सूचना. नागपूर जिल्हा परिषदेच्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्याचं वेतन रखडलंय. वेतन 1 तारखेला करण्याचं परिपत्रक असूनही उशिरा होत असल्यानंच शिक्षक नाराज आहेत आणि आता अधिकाऱ्यांना वारंवार विनंती अर्ज करूनही लक्ष देत नसल्यानं शिक्षकांमध्ये रोष आहे. नांदेडच्या विष्णुपुरी भागामध्ये पाणीपुरी खाल्ल्यानं 30 ते 35 विद्यार्थ्यांना विषबाधा. विद्यार्थ्यांवर शासकीय आणि खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळते. जालन्यातील टेंभुर्णी ग्रामपंचायतचे नगरपंचायतीत रूपांतर करा. सरपंचांसह ग्रामस्थांची मागणी. ग्रामपंचायत स्तरावर मिळणारा निधी अपुरा पडत असल्यानं नागरिकांची मागणी. नाशिक जिल्हा बँकेत वसुली प्रकरणी प्रशासनाकडून 3 संचालकांना अभय. 182 कोटी वसुली प्रकरणी माजी संचालक यांना नोटीस पाठवण्यात आलेली आहे. अनियमित कर्ज वाटप प्रकरणी माजी संचालक अधिकाऱ्यांसह 44 जणांवर ठपका ठेवण्यात आला. कोल्हापूरमध्ये पंचगंगेनंतर कुंभी नदी देखील प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. कुंभी नदीतील प्रदूषित पाण्यामुळेच नदीतील हजारो मासे मृत झालेत. करवीर तालुक्यामधील सांगरुळे, कुडुत्रे या परिसरामध्ये कुंभी नदीपात्रात मृत माशांचा खच पडलाय. 10 ते 12 गावातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झालाय. नाशिकच्या पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये कांद्याची विक्रमी आवक. उन्हाळा कांद्याच्या हंगामातील कांद्याची 31,000 क्विंटल आवक झाली आहे. कांद्याला जास्तीत जास्त 1,570 तर कमीत कमी 400 रुपये दर मिळतोय. संस्था चालकाच्या त्रासाला कंटाळून शिक्षकाची गळफास घेत आत्महत्या. आत्महत्येपूर्वी सुसाईड नोट स्टेटस ठेवत झाडाला घेतलाय गळफास. परभणीतली घटना आहे. मध्य प्रदेशमधील कच्छला इथं जैन साधूला झालेल्या मारहाणीचे नाशिकच्या मनमाडमध्ये पडसाद. सकल जैन समाजातर्फे निषेध मोर्चा काढून देण्यात आलंय निवेदन. अमरावतीमध्ये प्रहारचं जिल्हा रुग्णालयावर थाळी बजाव आंदोलन. जिल्हा स्त्री रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या वेतनात 2022 ते 2024 या काळामध्ये वेतन तफावत होती आणि तफावतीचे 34 लाख रुपये तातडीनं जमा करण्याचे निर्देश. तरीही कारवाई होत नसल्यानं हे आंदोलन. त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये व्हीआयपी दर्शन तिकिटांचा काळाबाजार उघड. 200 रुपयांचा दर्शन पास 2,000 रुपयांना विकल्याचा प्रकार. संशयित नारायण मुर्तंडेकर विरोधामध्ये ठाकबाजीचा गुन्हा दाखल झाला आहे. कोल्हापूरमध्ये लग्न सोहळ्यामध्ये पाहुण्यासारखे वावरून दागिने चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला कोल्हापूर गुन्हे अन्वेषण विभागानं ताब्यात घेतलंय. चोरट्याकडून तब्बल 4 लाख रुपयांचे दागिने जप्त आणि आतापर्यंत 21 गुन्ह्याची कबुली दिली आहे. आता काहीच शिल्लक नाही. कृपया वेळ वाया घालवू नका. सततच्या चोरीला कंटाळून वकिलांना चोरालाच लिहिलंय पत्र. माझ्याकडे शस्त्र परवाना आहे. दुर्दैवानं सापडलास तर त्याचा उपयोग करेन असाही इशारा देत दम दिलाय. जालना शहरातील दलित हट्टे असं वकिलाचं नाव आहे. सुनील तटकरेंनी सहकुटुंब तुळजाभवानी देवीचं दर्शन घेतलंय. देवीच्या पुजाऱ्यांकडून तटकरेंच्या कॅबिनेट मंत्रिपदासाठी साकडं. पुण्यातील खेड तालुक्यातल्या निघोजेमध्ये बैलगाडा शर्यतींचा थरार. भैरवनाथ महाराजांच्या उत्सवानिमित्त बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं. या यात्रेनिमित्त महाराजांच्या छबिनाची मिरवणूक काढण्यात आली. बीडच्या आष्टीतील बीड सावंगीमध्ये पीर बाबा साहेबांचा उरूस उत्साहात साजरा. उरुसाच्या सांगतेला लेझीम आणि झांज पथक लावून मोठा जल्लोष. सर्व धर्मातील भाविक उरूस यात्रेत सहभागी. जालन्यातील शेतकऱ्यांचं अनुदान हडपल्याच्या निषेधार्थ ठाकरे गटाचा तहसील कार्यालयावर मोर्चा. भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची नागरिकांची मागणी आहे. संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याची देखील मागणी. अमरावतीच्या राजापेठ पोलीस स्टेशनवर नागरिकांचा मोर्चा. तीर्थ वानखेडे हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी आहे. आरोपीचे पोस्टर हातात घेत आरोपीवर कडक कारवाईची मागणी केली आहे. पुण्याच्या पुरंदरमध्ये आमदार विजय शिवतारेंनी कावड नाचवली. हरणेश्वर मंदिरामध्ये परिणचे गावाची कावड नाचवली आहे आणि यावेळी मोठ्या संख्येनं महादेव भक्तांची उपस्थिती. ओडिसामधील समुद्री कासव या 3,500 किलोमीटरचा प्रवास करत गुहागरच्या किनारी आलेत. भारताच्या सागरी कासव संशोधनाच्या इतिहासातील पहिलीच नोंद आहे आणि या कासवांनी 120 अंडी गुहागरात घातल्याची नोंद आहे. कल्याण पालिकेवर अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचा मोर्चा. प्रलंबित मागण्यांसाठी कामगारांचा मोर्चा. ठेकेदार पद्धत बंद करा. सफाई कामगारांची भरती करा. अन्यथा काम बंद आंदोलन करू. कामगारांचा इशारा. नवी मुंबईमध्ये एकाला अधिकचा नफा मिळवून देण्याचा आमिष दाखवत 77 लाख रुपयांची फसवणूक. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे.